17 ऑगस्ट 1666 म्हणजे शिवचातुर्य दिन। याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली आणि याच दिवसाच्या निमित्तानं आग्रा ते राजगड मोहीम राबवली जाते। या मोहिमेचा यंदाचं हे 6वं वर्ष असून पुण्यातील अनेक मावळे या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत। आग्र्याच्या लाल किल्ल्यावरून या मोहिमेला सुरुवात करण्यात येते। यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार राहुल कुल, उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेला सुरुवात करण्यात आली। यावेळी आग्र्याचा लाल किल्ला परिसर हा छत्रपती शिवरायांच्या जयघोषानं दुमदुमून निघाला। आग्र्याच्या लाल किल्ल्याहून पायी आणि सायकलवरून ही शिवज्योत पुण्याच्या राजगड पर्यंत आणली जाते। छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेचा इतिहास जागा करत 49 शहरातून 1300 किलोमीटरचा प्रवास करून 29 ऑगस्टला ही शिवज्योत पुण्याच्या राजगड तालुक्यातील राजगड किल्ल्यावर पोहोचणार आहे। दरम्यान या मोहिमेचं उद्घाटन केल्यानंतर आशिष शेलार आणि राहुल कुल यांनी या मोहिमेला शुभेच्छा दिल्या। आग्र्याच्या या पवित्र भूमीमध्ये गरुड झेप मोहीम या आपल्या सर्व सहकाऱ्यांबरोबर आणि आमचे वरिष्ठ आमदार राहुल कुलजी, आमदार संजय उपाध्यायजी, इथले स्थानिक माजी महापौर आणि प्रशासन या सगळ्यांच्या सहकार्याने एक आग्रा ते राजगड हिंदवी स्वराज्य पथ या एका पवित्र भावनेने एक अभियान सुरू होत आहे आणि स्वाभाविकता ज्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याला, शौर्याला, पराक्रमाला, नीतीला, बुद्धिमत्तेला सलाम देण्यासाठी आपण सगळे इथे उपस्थित झालेलो आहोत। आणि शिवचातुर्य दिन या नावाने राज्य सरकार सुद्धा हा दिन साजरा करावा या भूमिकेवरच आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीने अशा निर्णयाची भूमिकाच आपण घेतली आहे आणि या लाल किल्ल्यावरून योग्य रणनीतीच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम हा हिंदवी स्वराज्याच्या त्या काळातल्या सर्व ऐतिहासिक घडामोडीतला सर्वात मैलाचा दगड, सगळ्यात महत्वाचा अशी असलेली ही रणनीती छत्रपती शिवाजी महाराजांची ही आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा प्रेरणा देणारी आहे आणि त्यासाठी हाच वारसा, हाच विचार, हीच प्रेरणा संपूर्ण देशभर पसरावी म्हणून गरुड झेपच्या वतीने 1300च्या वर किलोमीटर चालत आणि सायकलच्या माध्यमाने जवळजवळ 27च्या वर शहरांमध्ये प्रत्यक्ष विचार घेऊन जाण्याच्या कामाच्या अभियानाला आज या ठिकाणी सुरुवात होते। मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने याला शुभेच्छा देतो आणि हीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र सरकार काम करत राहील असं आश्वस्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटका हा अतिशय महत्वाची घटना ही आपल्या देशाच्या इतिहासामधली आहे आणि ती जागृत ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील तरुण आग्रा ते राजगड असा चालत आणि सायकलवर प्रवास हा करतात। हे 6वं वर्ष आहे। मी शासनाकडे सभागृहामध्ये सातत्याने मागणी केलेली आहे की हा दिवस हा शिवचातुर्य दिन म्हणून साजरा व्हावा। त्या बाबतीमध्ये शासन सकारात्मक निर्णय घेण्यासंदर्भातली आता सुतोवाच हे माननीय आशिष शेलार साहेबांनी केलेला आहे आणि एक चातुर्याचा आदर्श त्यांनी या कालावधीमध्ये त्यांच्या संपूर्ण जीवन कालावधीमध्ये केला आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांच्या दृष्टीनं एक चांगला राज्यकर्त्यापासून एक चतुर सेवक अशी सुद्धा त्यांची सगळी वाटचाल राहिलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय आशिष शेलार साहेबांचे या सगळ्या पुणे जिल्ह्यातील तरुणांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि हा दिवस आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये प्रेरणादायी राहील अशा प्रकारची खात्री व्यक्त करतो। धन्यवाद।
सध्या देशभरामध्ये पावसाचं वातावरण पाहायला मिळते. अशा स्थितीत सायकल आणि पायी प्रवास करून हे मावळे पुण्यातील राजगडमध्ये शिवशोध आणणार आहेत. सध्या इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.